या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आनंदराव मलगुंडे हे विजयी झालेले आहे। मलगुंडे हे विजयी होताना दिसतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 23 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेले आहेत। महायुतीचे 7 नगरसेवक विजयी झालेले आहेत। महायुतीचे 7 नगरसेवक या ठिकाणी विजयाची पताका रोवताना दिसतात। ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये भाजप महायुतीला चांगलाच धक्का बसतोय। तिथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची एक हाती सत्ता आहे लवांडेची। जयंत पाटील साहेबांचं तिथे फार पूर्वीपासून मोठं काम आहे। तिथे घराघरात त्यांचं काम त्यांच्या वडिलांपासून त्या भागामध्ये त्या तालुक्यामध्ये आहे। त्यामुळे तिथे यश मिळणं स्वाभाविक आहे, ते मिळणारच होतं। त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांचा मोठा वाटा आहे। वास्तविक या निवडणुका ज्या आहेत, मगापासून मी जे बोलतोय पुन्हा पुन्हा, की या निवडणुका ज्या आहेत या स्थानिक पातळीवरच्या जरी असल्या तरी पण निवडणूक आचारसंहितेबद्दल कोणीच बोलत नाहीये। निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल कोणीच बोलत नाही, याचं जरा मला वाईट वाटतंय। कारण निवडणूक आदर्श आचारसंहिता नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसत असेल गुंडागर्दी झालेली आहे। बूथ ताब्यात घेण्यापासून मतदार याद्यांच्यातले घोळ असतील, हे सगळे तुम्ही का नाकारताय? प्रसार माध्यमांनी याच्यावर का चर्चा करायची नाही? याला जर आपण दुर्लक्षित करणार असू, फक्त साम दाम दंड भेद कसे करून जिंकून या, तुम्ही कॉपी करून पास व्हा, कसेही पास व्हा, हा जर आपण आता तत्व पुढे जोपासणार असू तर इथून पुढच्या काळामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवायच्या की नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। निवडणूक आयोग इथे कुठे दिसत नाही, आदर्श आचारसंहिता कुठे दिसत नाही। मगापासून मी जे म्हणतोय ते फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे। कारण या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडलेला आहे। एकही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पैसा वाटला नाही असं महायुतीचा एकही उमेदवार तुम्हाला दिसणार नाही। हा पैसा येतो कुठून? का पैसा आलाय? हा काळा पैसा कुठे आहे का? असं जे प्रश्न विचारणारे लोक आहेत आता ते झोपलेत का? असाही प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे। आणि त्याच्यामुळे महायुती जी काही निवडणूक लढते ते कायदा हातात घेऊन लढते आहे। गुन्हेगारांचा तिथे वापर आहे, निवडणूक आयोगाचा वापर आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही त्यांची कामं नाहीत। जल्लोष जो होते तो स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे। त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत। पक्षीय पातळीवर या निवडणुका एक 10% तिथे पक्षाचा विचार होतो, बाकी 90% निवडणुका हे स्थानिक राजकारण असतं, स्थानिक पद्धतीने गटबाजी आहे। महायुतीतले सुद्धा लोक एकमेकांच्या विरोधात तिथे लढलेले आहेत। जर यांचा खरंच विकास होता तर त्यांना एवढं सगळं का सामदाम दंडभेद वापरावं लागतं? हा साधा कळीचा मुद्दा तिथे उत्पन्न होतो। त्यामुळे आम्हाला जी काही निवडणुकीत आता यश मिळतंय, काही ठिकाणी आम्ही निश्चितपणे आत्मपरीक्षण करू। आम्हाला अपेक्षित काही निवडणुका जिंकणं, परळी आम्ही जिंकू शकतो असं तिथं बजरंग बाप्पा सोनवणे आमचं तिथे खूप चांगलं काम केलं होतं। निवडणुकीला तिथे घराघरात ते पोहोचले होते, परंतु काही ठिकाणी निश्चितपणे आमच्या पक्षाला आत्मपरीक्षण करावं लागेल, हे मी जाहीरपणे मान्य करतो। अगदी लवांडेजी, तुम्ही उल्लेख जो केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे। हाकेजी, मी येणार आहे तुमच्याकडे उत्तर निश्चितच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।